महाराष्ट्राचा अत्यंत नावाजलेला मल्ल सिकंदर शेख याला 4 दिवसांपूर्वी पंजाबमध्ये मोहाली पोलिसांनी अटक केलेली होती. जिथे अटक केली तेच हे खरड पोलीस ठाणे. या पोलीस ठाण्यात सिकंदरच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्याचा तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडे इथली जी क्राईम ब्रांच आहे त्यांच्याकडे होता. या क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळालेली होती की युपी मधून 2 जण जे आहेत ते शस्त्र विक्रीसाठी इथं मोहालीमध्ये येणार आहेत आणि त्या दरम्यान सिकंदर शेख याचा एक तालमीतला जोडीदार इथल्या तालमीमध्ये साधारणपणे सिकंदर गेले 6 महिने मोहालीमध्ये येऊन राहतोय. इथल्या दंगली ज्या आहेत किंवा इथल्या कुस्त्या ज्या आहेत त्या प्रचंड मोठ्या असतात. त्याची प्राइज मनी किंवा या कुस्त्यांमध्ये मिळणारी रक्कम जी आहे बक्षिसाची ती सुद्धा लाखोमध्ये असते. त्यामुळे साधारणपणे इकडे फार मोठ्या प्रमाणावरती सिकंदर शेखच्या कुस्त्या ज्या आहेत त्या तो नेहमी खेळत असतो. दरम्यानच्या काळामध्ये काय झालं, जी माहिती पोलिसांकडून आपल्याला मिळते त्यानुसार सिकंदर शेख याच्या एका मित्राचं लग्न हे नवी मुंबईमध्ये होतं आणि तिथं लग्नामध्ये गोळीबारी करायसाठी किंवा गोळ्या हवेत उडवायसाठी साधारणपणे पंजाबच्या या सगळ्या परिसरामध्ये बिग फॅट वेडिंग ज्याला म्हटलं जातं, मोठी लग्न जी केली जातात त्या लग्नांमध्ये अशाच पद्धतीने हवेत गोळीबार केला जातो. मात्र हे मित्रांमध्ये सहज सोबत कुणीतरी प्रॅक्टिस करणाऱ्या त्याच्यासोबत प्रॅक्टिस करणाऱ्या एका पैलवानानं त्याला याची माहिती दिली. खरं तर जी माहिती मी आणखी चौकशी केल्यानंतर इथल्या स्थानिक पोलिसांकडे त्यात गमती गमतीमध्ये सिकंदर या प्रकरणामध्ये अडकलेला आहे. खरं तर जे शस्त्रांबद्दलचं कुतूहल असतं किंवा औत्सुक्य असतं, अ, गुन्हेगारीचं एक प्रकारचं आकर्षण असतं. या सगळ्या गोष्टींमुळे साधारणपणे पहिलवानांच्या बाबतीमध्ये या गोष्टी फार पटकन ताकदीशी संबंधित असलेला खेळ त्याच्यामुळे घडत असतात. आणि याच कारणामुळे सिकंदर जो खरं महाराष्ट्रात जायला निघालेला होता, मात्र या अशा पद्धतीची 2 शस्त्र जी आहेत, अग्निशस्त्र जी आहेत, ज्याच्यामध्ये ग्लॉक पिस्टल आहे पाकिस्तानवरून स्मगल करून जी कार्बन कॉपी आणली जाते ग्लॉक पिस्टलची, ती इथं पंजाबमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती विकली जाते. आणि तशाच पद्धतीचं एक शस्त्र जे आहे फायर आर्म जे आहे ते घेण्यासाठी सिकंदरला गळ घातलेली होती. त्याचा मित्र जो आहे त्यानं गुज्जर नावाचा एक कोणीतरी पैलवान त्याच्यासोबत इथं मोहालीमध्ये प्रॅक्टिस करतो. त्यानं त्याला या सगळ्या संदर्भामध्ये माहिती दिलेली होती आणि खरं सिकंदर हा महाराष्ट्रात जाणं अपेक्षित होतं. मात्र सिकंदरने या दरम्यानच्या काळात त्याला फोन आल्यावरती तो इथंच थांबला. त्याची शस्त्र आलेली आहेत असं जेव्हा त्याला सांगण्यात आलं तेव्हा पैसे घेऊन ते त्यांना देणार होता. तो साधारणपणे 2 लाख रुपयांमध्ये हा व्यवहार ठरला होता. पैकी 45,000 रुपये हे सिकंदरने आधी दिलेले होते असं पोलिसांच्या चौकशीत समोर आले. मात्र या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये सिकंदरला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती. हा सगळा प्रकार समजल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती कुस्ती क्षेत्रामध्ये. वास्तविक हे अगदी अनहूतपणे किंवा चुकून घडलेला किंवा त्याचं गांभीर्य नसल्यामुळे झालेला हा प्रकार आहे का, असा एक सूर आहे. आणि दुसरीकडे कुस्ती क्षेत्रातून याला काही जणांनी मोठी टीका सुद्धा सिकंदर शेख याच्यावरती केली. मात्र ज्या परिस्थितीतून सिकंदर आलाय, जितका नावाजलेला तो महाराष्ट्राचा मोठा मल्ल झालाय, हे सगळं पाहता हे प्रकरण जे आहे या प्रकरणात त्याला अडकवलं जात आहे असाही एक आरोप जो आहे तो त्याच्या निकटवर्तीयांकडून केला जातोय. आता हा सगळा भाग पोलीस तपासाचा आहे. या पोलीस ठाण्यामध्येच हा गुन्हा जो आहे हे रुपर शहर खरड शहर पोलीस ठाणे आणि याच्या बाजूलाच ग्रामीण पोलीस ठाणे सुद्धा आहे. तिथं हा सगळा तपास जो आहे तो तपास करण्यात आलाय आणि आता महत्वाची बाब म्हणजे जी ताजी माहिती मिळते त्यानुसार सिकंदर शेख याला रोपड कारागृहामध्ये पाठवण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांकडची पोलीस कोठडी जी आहे ती संपली आहे. त्याचा तपास पूर्ण करून झालेला आहे. आता त्याला रोपड न्यायालयामध्ये रुपड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेले आहे. साधारणपणे 6 तारखेला त्याच्यावरती सुनावणी होईल त्याच्या जामिनावरती अशी माहिती जी आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळते. दरम्यान या सगळ्या काळामध्ये सिकंदरची पत्नी आणि त्याचे मित्र जे आहेत ते सुद्धा त्याला इथे येऊन भेटून गेलेले आहेत मोहाली पोलीस ठाण्यामध्ये. आणि या सगळ्या प्रकरणात नेमकं काय काय होतं त्याचे अपडेट आपण घेत राहू. थेट मोहालीमधून पंजाबमधून सिकंदर हा महाराष्ट्राचा मल्ल आहे आणि त्याच्या भोवतीनं जी कुस्ती क्षेत्राची महाराष्ट्राची परंपरा आहे या सगळ्यांचीच प्रतिष्ठा या प्रकरणामुळं त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. त्याच्यामुळे या प्रकरणाचे बारीक सारीक अपडेट्स जे आहेत त्या आपण या मोहालीमधून घेणार आहोत. मी साधारण या सगळ्या प्रकरणात नेमकं आता पुढे काय काय होतं याची वेळोवेळी माहिती जी आहे ती तुम्हाला अपडेट करत राहतो.